नमस्कार, कसे आहात? मस्त मस्त मी मजेतच राहा मंडळी. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आरवी तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. काय बोलते बाबू? मी लवकरच मोठी होणार आहे. पुढच्या वर्षापर्यंत मी तुमच्याबरोबर बोलणार आहे नमस्कार म्हणून. हो ना सोनू? बोला ना. पण माझी मुलगी कलर बघा. कलर बघा तिचा. ती ॲक्च्युली ह्या घरावर गेली, म्हणजे सुर्वे घराण्यावर गेली. अशी आमच्याकडची नाही आलेली आहे. बरं झालं आमच्याकडची नाही आलेली आहे, कारण आमचा कलर बघा डार्क आहेत आणि ह्यांचे कलर बघा पेंट आहेत. त्याची पप्पांच्या ह्याच्यावर गेली. ती म्हटलं बरंच झालं. तर तिकडे त्याची बहीण नाचते म्हणून ती आपली ती इशारे बघते तिकडे. वर्षाचा बघता बघता शेवटचा दिवससुद्धा आला. बरं झालं. आज काय फंक्शन आहे की नाही मला माहिती नाही, पण मला घरी जायचं आहे. मम्मीच्या इथे थोडी आवरावर करायची, कारण ते लोक गेलेत गावी. किती वर्षांनी गेलेत काय माहिती, करून गेले ते बरंच झालं. देवीचं दर्शनसुद्धा करून येतील, कारण गोंधळ आहे. कणकवली आंबरटची आहे मी. माझं बाहेर आहे कणकवली आंबरट आणि माझं सासर आहे दापोली ताडी. हो ना बाबू? बाबू श्रीषा काय करते बाबू? पापा बनवते. मला द्या भातू दे. थँक्यू. मस्त आहे बाबू, छान छान दे. 31 नाही तर काही असो, आपल्या कामाला सुट्टी नसते. ॲक्च्युली तिने मला 2 दिवस सुट्टी दिली होती, कारण ती नव्हती. सॅटर्डे संडे सुट्टी होती, तेव्हा मी मम्मीकडे जाऊन मस्त आराम केला होता. आणि आता मी चाले कामाला. 2 तासाचं तर काम आहे, कसे लोक सुट्टी पाहिजे ना. आपले दिवस हे करायचं, खराब करायचं आहे. तर आता संध्याकाळचं प्लॅनिंग तर काय आहे नाही, काय माहिती नाही मला. बघावं लागेल. एवढे दिवस व्लॉग का नाही आला, कारण मला थोडी तब्येत खराब होती माझी, म्हणून व्लॉग नाही आला. वहिनी त्यांच्या माहेरी जाणार आहेत आणि पोरं पण जाणार. श्रीषाने जाणार आहे. आमची उषा भाभी बोलत होती की इन्फिनिटीला जायचं आहे, कारण की तिकडे छान म्हणजे हे असतं खेळकूद, मुलांसाठी खेळ असतात. काही काय असतं मला माहिती नाही. गेल्या वर्षी काय मी गेली नव्हती, त्याच्यामुळे हा आवाज ऐकते तुम्ही? हा कशाचा आवाज असेल बरं? हा पाठवून येतो तोच आहे आवाज. मला वाजव. मी आले आता मी चालले मम्मीच्या घरी, कारण की ती मला बोलली होती जरा घरी जाऊन बघ. त्यांची पण खूप धावपळ झाली होती आणि त्यामुळे त्याला कोणी बसच्या तिकिटी बुक केल्या. त्यांची पण खूप धावपळ झाली होती तेव्हा. तर अचानकमध्येच निघाले होते ते लोक. नव्हते जाणार ते लोक. आणि माझ्या मोठ्या पप्पांची पण तब्येत थोडी खराब होती. आता ठीक आहेत ते. ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. म्हणजे जेवढं काही ह्या लोकांनी पसारा ठेवून गेले होते तेवढं मी सगळं आवरलेलं आहे. कारण
म्हणजे आता 2 दिवस तर झालेच असतील ऑलमोस्ट. किती म्हणजे तिथं हे होतं, बिस्किटचा चुरा होता. म्हणजे एवढी त्यांची घाई झालेली, खरंच घाई झाली असेलही कदाचित, कारण त्यांनी ऐन टायमाला सगळं हे केलं होतं, प्लॅन केलं होतं. त्यांचं म्हणजे विचार पण नव्हता की एवढी घाई होईल. म्हणून मी सगळं आता आली, जरा आवरले, जरा मी तुम्हाला दाखवते किती आवर आहे. आणि लास्ट टाईम जेव्हा मी इथे मम्मीकडे राहायला आलेली तेव्हा हे सगळं ऑर्गनाईज केलं मी. दाखवते थांबा तुम्हाला. सगळं जेवढं काही आहे ना तेवढं सगळं मी ऑर्गनाईज केलेलं आहे. म्हणजे ही वाली स्पेस रिकामी जाते. आणि आता जरा चाय पिते. हे बघा, हे सगळं व्यवस्थित झालं, सगळं केलं. असं मोकळं किचन असेल का जरा काम करायला पण जरा छान वाटतं, मजा येते. एकदम गचडे असेल तर नाही असं बरोबर वाटत. मला तरी माझ्या मनासारखं किचन असेल तर मला काम करायला मजा वाटते. जेव्हा आम्ही जुन्या घरात राहायचो ना तेव्हासुद्धा असंच किचन होतं आणि एकदम डोरला अटॅच होतं. म्हणजे चाळी टाईप कसं असतं तसं आम्ही पहिला चाळीतच राहायचो. मम्मीसुद्धा चाळीत राहायची आणि मीसुद्धा चाळीतच राहायची. आमचं बालपणसुद्धा चाळीतच गेलेलं आहे. आत्ता इन फ्युचरचे जे चिल्ड्रन्स असतील ना त्यांचं जे बालपण आहे ते जे आता मोठे होतील ते सगळे आता बिल्डिंग्समध्ये मोठे होतील. त्यांना चाळीतली मजा ही काय समजणारच नाही म्हणा. पण आता ठीक आहे, आम्ही जे अनुभवले ते मजा अनुभवली ना, कसली भारी होती. कशी का असेल ना पण खूप मजा यायची आम्हाला. चाय झाली माझी, आता मी जाते चाय पिते, भांडी घासून जाते. सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. फक्त चावी घेऊन जायला मला लक्षात ठेवलं पाहिजे ना, तर मी विसरली का ती लोक राहतील बाहेर. चला या चाय पियाला. एक मासा मला वाटतं हा बाबू देणार आहे. हा मासा मला वाटतं बाबू देणार आहे. पोट बघी ते फुगलं आहे. काय माहिती नर आहे का मादी आहे ते माहिती नाही मला, पण ह्या लोकांचं मस्त जरा फिश टँक. माझ्या भावाला खूप आवड आहे ॲक्च्युली, त्याला नाही मलासुद्धा खूप आवड आहे. आम्ही लहानपणी तर मी तर मांजर पाळून झाले, माझी ससा पाळून झालं आहे, कासव पाळून झाले. मासे तर आम्ही खूपच म्हणजे महिन्याला आमचे मासे असायचेच. म्हणजे मला आम्हा दोघांना पण प्राण्यांची खूप आवड आहे. जरी आता जरी म्हटलं ना कोणीतरी घरात आणूया मी आत्ता आणेन, माझं असं आहे. मला खूप आवडतात प्राणी. हां, तर ही जी बोलेल ना तशी माझी आरवी करत राहील, बघितलं. तू इकडे माझ्याकडे, तू ये इकडे. ये माझ्याकडे ये इकडे ये पटपट ये. अगं तिकडे कुठे चालली? गाडी वाकडी चालली. हा गाडी वाकडी चालली. ही आरवी ना मानसीची चमची आहे, बाकी काय नाही. मानसीची आयुषची फक्त माझी चमची आहे. पडेल माझी चमची आहे. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना, माझ्या प्रेक्षकांना. कालचा व्लॉग ना एंड करायचा राहूनच गेला, कारण काल आम्ही तिघंच होतो, मस्त मजा केली. मजा म्हणजे काहीच नाही. जे चिकन दुपारी बनवलं होतं तेच गरम करून खाल्लं. काल आमच्या भाऊंचा सुद्धा बड्डे होता, तर ते श्रीषा आणि श्रीषाचे पप्पा तिकडे गेले होते, ते तिकडेच जेवण आले. म्हणून आम्ही तिघंच होतो घरात, मी, माझे मोठे दीर आणि आई आणि आमचं छोटूसं पिल्लू. मॅडम बघते ती, मी तुम्हाला बोलते ना तर मॅडम ती बघते. तर कालचा ब्लॉग एंड करायचा राहूनच गेला. त्याला भेटूया नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. हॅपी न्यू इयर 2026 कमिंग. ॲक्च्युली बघता वर्ष झालं तुम्हाला, मला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला. ओके चला.